नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, आश्रमाबाहेरील CCTV फुटेजमुळे इथे हरीशचा खून महिपत आणि प्रियाने केल्याचा अर्जुनला मिळाला पुरावा. आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, मधुभाऊंनी रविराज काकांना आश्रमातील रजिस्टर दाखवताच इथे आता खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर इथे प्रेक्षकांनो, आता रजिस्टर बघितल्यानंतर सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य रविराज काकांच्या समोर आलेलं असतं. त्यामुळे सायली हीच खरी तन्वी आहे आणि प्रिया ही खोटारडी आणि एक फ्रॉड मुलगी आहे, हे सत्यसुद्धा रविराज काकांना कळलेलं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, इथे आता महिपत आणि दामिनी या दोघांनी मिळून एक नवीन नाटक रचलेलं असतं आणि त्या आता नाटकामध्ये मधुभाऊंना अडकवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला असतो. तर इथे खूप मोठं षडयंत्र हे रचलेलं असतं मधुभाऊंना अडकवण्यासाठी, पण ते षडयंत्र अर्जुनने उधळून लावलेलं असतं. महिपतने 2-2.5 वर्षांपूर्वी इथे हरीश काकांचा खून केला होता आणि त्यांची इथे आता डेथ बॉडी ही आश्रमाच्या बाजूला मातीमध्ये पुरण्यात आली होती आणि त्याच्यावरती झाड लावलं होतं, जेणेकरून कुणाचंही लक्ष जाऊ नये म्हणून. पण प्रेक्षकांनो, इथे दामिनी देशमुखला महिपतने ही अचानक गोष्ट सांगितल्यामुळे दामिनी देशमुख आता त्या मृतदेहाचा वापर मधुभाऊंना पुन्हा एकदा खुनाच्या आरोपाखाली अडकवण्यासाठी करणार असते. तिला असं वाटतं की आपण या खुनाच्या आरोपाखाली मधुभाऊंना अडकवूया, म्हणजे पहिला खूनसुद्धा मधुभाऊंनीच केला आणि दुसरा खूनसुद्धा मधुभाऊंनीच केला, म्हणून इथे मधुभाऊंची केस ही खूपच जास्त वीक होईल आणि साक्षीला निर्दोष सिद्ध करणं सोपं होईल, असं दामिनी देशमुखला वाटलं होतं. आणि तिथेच दामिनी देशमुखने खूप मोठा मूर्खपणा केला होता, कारण आता दामिनी देशमुखला माहिती नाही आहे की अर्जुन किती हुशार वकील आहे. तो नुसताच इथे कधी न हरलेला वकील म्हणून त्याची ख्याती नाही आहे, तर तो मुळातच खूपच बुद्धिमान वकील असल्यामुळे त्याने एका झटक्यामध्ये दामिनी आणि महिपतचा हा प्लॅन ओळखलेला असतो आणि त्यामुळे त्या पद्धतीने त्याने आपल्या केसला दिशा दिलेली असते. आपल्या केसचा अभ्यास त्याने आता वेगळ्या पद्धतीने करायला सुरुवात केलेली असते. ज्या वेळेला हरीश काकांचा मृतदेह टेस्टिंगसाठी गेलेला असतो, तेव्हा आता बऱ्याचशा चाचण्या झालेल्या असतात. तेव्हा तो मृतदेह हरीश काकांचा आहे आणि साधारणपणे त्या मृतदेहाला किती वर्ष झाले असतील आणि काय तारीख असेल हे सुद्धा आता नमूद करण्यात आलेलं असतं. आणि त्याच्या आधीच इथे अर्जुनने अनुमान लावलेला असतो की इथे दामिनी देशमुख आणि महिपतने हे सगळं मुद्दामून केलंय. ती डेथ बॉडी महिपतनेच तिथे पुरून ठेवली असेल आणि त्याचा आळ मधुभाऊंची केस वीक करण्यासाठी त्यांच्यावरती करण्यात येतोय आणि इथे महिपतनेच तो खून केला असेल. जर तो खून महिपतने मधुभाऊ जेलमध्ये असताना केला असेल, तर मधुभाऊंचा त्या केसबरोबर काडी मात्र संबंध नाही, हे अर्जुन कोर्टामध्ये सिद्ध करणारच असतो. आणि ज्या वेळेला हरीश काका यांचाच तो मृतदेह आहे, ही गोष्ट जेव्हा अर्जुनच्या लक्षात येते, जेव्हा सायली म्हणते की हा मृतदेह हरीश काकांचा आहे, ती ओळख पटवून देते, तेव्हा इथे अर्जुन म्हणतो, जर ही डेथ बॉडी आता हरीश काकांची असेल तर ह्या केसबरोबर मधुभाऊंचा काडी मात्र संबंध नाही, कारण हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती जेव्हा ते जेलमध्ये होते. त्यानंतर हरीश काका बाहेर होते, मग महिपतनेच हरीश काकांना मारलं असेल, हे सुद्धा अर्जुनने आधीच सायलीला सांगितलेलं असतं, ते त्याने नमूदसुद्धा करून ठेवलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो, जेव्हा इथे आता दुसऱ्या मृतदेहाची गोष्ट रविराज काकांना कळते, तेव्हा रविराज काकांना असं वाटतं की हा सगळा प्लॅन आहे. आता ते सुद्धा नावाजलेले वकील आहेतच, पण आपल्या मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी या केसकडे दुर्लक्ष केलं होतं. पण आता त्यांना प्रियाचा खोटाडेपणा हळूहळू लक्षात येतोय आणि त्यामुळे ते आता इथे लक्षात घेतात की कशा पद्धतीने मधुभाऊंना फसवण्यात येते. महिपत आणि साक्षी किती कारस्थानी माणसं आहेत, हे रविराज काकांना कळलेलं असतं. मधुभाऊंना फसवण्यासाठी इथे आता हा सगळा प्लॅन करण्यात आला आहे. रविराज काकांना कळताच रविराज काका अर्जुनला जाऊन आता त्याच्या ऑफिसला भेटतात आणि म्हणत असतात की अर्जुन, आता जो दुसरा मृतदेह सापडलेला आहे, तो मधुभाऊंना या केसमध्ये अडकवण्यासाठी हा सगळा महिपतने प्लॅन केला आहे. दामिनी देशमुखने हा सगळा प्लॅन करून ठेवला आहे, हे मला कळलं आहे आणि त्याचमुळे इथे आता आपली केस वीक होऊ शकते.
पण इथे सगळे साक्षीदार आणि पुरावे व्यवस्थितरित्या सादर करण्यात आले तर तू हे सिद्ध करू शकतोस की मधुभाऊंचा ह्या केसजवळ काही काडी मात्र संबंध नाही आहे. त्यामुळे जर तुला ह्या केसमध्ये माझी काही मदत लागली तर मी तुला परिपूर्ण मदत करायला तयार आहे, असं रविराज काका अर्जुनला म्हणतात. तेव्हा इथे अर्जुनला 10 हत्तीचं बळ आल्यासारखं वाटतं. सायली, चैतन्य खूपच जास्त खुश होतात की रविराज काकांचा सपोर्ट आता मिळालेला आहे. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की सिनियर, खरंच खूप थँक्यू. तू निदान एवढं म्हणालास ना, तरीसुद्धा मला आताच जिंकल्यासारखं वाटतंय. तुझा हा आशीर्वाद नेहमी असाच आमच्या पाठीशी ठेव, असं अर्जुन आता रविराज काकांना म्हणतो. तेव्हा इथे अर्जुन म्हणतो की सिनियर, सध्या तरी आपल्याकडे खूपच जास्त सगळे व्हॅलिड इथे आता पुरावे आहेत, जे की मी कोर्टामध्ये सादर केल्यानंतर या दुसऱ्या मृतदेहाबरोबर मधुभाऊंचा काडी मात्र संबंध नाही. मधुभाऊंना फक्त अडकवण्यासाठी हा सगळा प्लॅन करण्यात आला आहे, हे मी कोर्टामध्ये सहजरित्या सिद्ध करू शकतो. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की ठीक आहे, पण मलासुद्धा आता काही गोष्टी हाताळायच्या आहेत, तेव्हा मला मधुभाऊंची मदत लागणार आहे. तेव्हा इथे मधुभाऊंचे जर काही रजिस्टर वगैरे असतील ज्याच्यामध्ये मधुभाऊंनी कुणासाठी काय काय केलं आहे, कारण मधुभाऊ जेव्हा कुठल्या नवीन माणसाला आश्रमामध्ये घेऊन येत होते तेव्हा ते सगळं रजिस्टरमध्ये त्याच्या नावाच्या समोर नमूद करत होते की कारण काय, कशा पद्धतीने ती व्यक्ती मला मिळाली, कशा पद्धतीने ते घरी घेऊन आले, त्यांच्यासाठी काय काय केलं, या सगळ्या गोष्टी आता इथे मधुभाऊ लिहून ठेवत असतात. हे रविराज काकांना माहिती असतं, कारण स्टार्टिंगला रविराज काकांनीच मधुभाऊंची गोष्ट ऐकलेली असते आणि त्यांची केस ही लढायला घेतलेली असते. पण इथे प्रियामुळे त्यांनी अर्धवटच ही केस सोडलेली असते. तेव्हा इथे आता अर्जुन मधुभाऊंना सांगतो, तेव्हा मधुभाऊ आता आश्रमातले जे काही रजिस्टर असतात ते आता इथे रविराज काकांना देतात, ज्याच्यामध्ये त्यांनी आता सगळ्यांची माहिती लिहून ठेवलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुन जेव्हा आश्रमाच्या बाहेर जातो तेव्हा झाडाकडे त्याचं लक्ष जातं. झाडाला त्याला CCTV कॅमेरा दिसतो. तेव्हा अर्जुन आता इन्व्हेस्टिगेशन करत असताना पोलिसांना विचारतो की हे CCTV कॅमेरे साधारण कधी बसवले असतील. तेव्हा पोलिसांकडून त्याला माहिती मिळते की ज्या वेळेला वात्सल्य आश्रम मर्डर केस हे घडलं, ज्या वेळेला आश्रमामध्ये मर्डर झाला त्याच्यानंतरला इथे आता आश्रमावरती बंदी आणली. आश्रमाजवळ कुणीही जायचं नाही असं सांगितलं होतं. कुणी तिथे जाऊ नये, तिथे छेडछाडी करू नये, त्याचबरोबर आश्रमामध्ये कुणी घुसण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी तिथे लक्ष राहण्यासाठी तिथे CCTV कॅमेरा बसवण्यात आलेला आहे, असं इथे आता अर्जुनला माहिती कळते. म्हणजे मधुभाऊंना अरेस्ट झाल्यानंतर तिथे CCTV कॅमेरा बसवण्यात आलेला आहे, कारण आश्रमावरती इथे देखरेख ठेवण्यासाठी. त्यामुळे आता अर्जुनच्या हाती खूप मोठा पुरावा लागलेला असतो, कारण इथे आता आश्रमाच्या बाहेर जर CCTV कॅमेरा आहे तर मग महिपतने जेव्हा हरीश काकांचा खून केला आणि त्यांना इथे आश्रमाच्या बाजूला आणून पुरण्यात आलं, त्यावेळेला इथे सगळं काही CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालं असेल, ही गोष्ट अर्जुनच्या लक्षात येते. आणि म्हणूनच तो आता त्या ठिकाणी जिथे आता CCTV कॅमेऱ्याचं फुटेज ठेवलं जातं त्या ऑफिसला तो जातो आणि त्या ठिकाणी जाऊन तो म्हणतो की मला 2 वर्षांपूर्वीचं इथे आता CCTV फुटेज बघायचं आहे. ज्या वेळेला मधुभाऊंना अरेस्ट झाली त्यानंतरला 5-6 दिवसानंतरचं तेव्हापासूनचं फुटेज आता अर्जुन चेक करत असतो. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, एका इथे आता फुटेजमध्ये हरीश काकांची डेथ बॉडी आता गाडीतून काढत असताना आणि ती आता पुरेपर्यंत इथे सगळं आता इथे CCTV कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झालेलं असतं. तिथे महिपत आणि महिपतचे काही गुंड सगळेजण त्याच्यामध्ये आलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी तर रेकॉर्ड झालेल्याच असतात, पण एके दिवशी इथे आता साक्षी आणि प्रिया या दोघीजणीसुद्धा आश्रमाच्या बाहेर रात्रीच्या वेळेला भेटलेल्या अर्जुनला दिसतात. तर इथे प्रिया आणि साक्षी दोघीजणी त्यावेळेला इतक्या रात्री आश्रमाच्या बाहेर काय करत होत्या हे सुद्धा आता अर्जुनला जाणून घ्यायचं असतं. त्यामुळे इथे आता दोन्ही फुटेज त्याने मागून घेतलेलं असतं. दोन्ही फुटेज तो आता पेनड्राईव्हमध्ये घेतो आणि ते आता कोर्टामध्ये तो सादर करणार असतो. त्यामुळे इथे आता झाडाला असलेल्या CCTV कॅमेऱ्यामुळे इथे आता महिपतनेच हरीशचा खून केला आणि त्याला आश्रमाच्या बाजूला नेऊन पुरण्यात आलं, ही गोष्ट आता पुराव्यानिशीत अर्जुन सिद्ध करणार असतो. त्यानंतर इथे आता महिपत
आणि साक्षी हे दोघेजण किती मोठे गुन्हेगार आहेत हे अर्जुनने वारंवार सिद्ध केलं आहे. पण इथे प्रियासुद्धा कशी त्यांना सामील आहे ही गोष्टसुद्धा अर्जुनला कळलेली असते आणि अर्जुन ती रविराज काकांना सांगतो. पण त्याच्या आधीच इथे रविराज काकांना प्रियावरती इतका संशय आलेला असतो की ते आता तिच्या कुठल्याही बोलण्यावरती विश्वास ठेवत नाही. जेव्हा प्रिया म्हणते इथे नागराजला की तुम्ही इथे प्रतिमाला मॅनेज करा, मी तिकडे सुभेदारांना मॅनेज करते, तेव्हा रविराज काका म्हणतात काय मॅनेज करणार आहेस तू सुभेदारांना, काय चाललं आहे आता तुझ्या डोक्यामध्ये. तेव्हा इथे प्रियाची बोलती बंदच होते. जेव्हा ती विचारते बाबा तुम्ही बाहेर जाताय का, तेव्हा रविराज काका ते कुठे जात आहेत हे तिला सांगत नाही. फक्त तिला एक प्रश्न विचारतात की आता सध्या जो मृतदेह सापडला आहे त्याबद्दल तुला काही माहिती आहे का, आणि तू अजून काही गोष्टी माझ्यापासून लपवलेल्या नाही आहेस ना, असं ते विचारतात. तेव्हा प्रिया म्हणते नाही नाही बाबा मी काही लपवलेलं नाही आहे. तेव्हा रविराज काका तिला म्हणतात आणि जर मला नंतर कळलं की तू माझ्यापासून किती आणि काय काय गोष्टी लपवल्या आहेस आणि त्यानंतर जर माझ्या लक्षात आल्या ना तन्वी, तर मी तुला आता सांगू शकत नाही आहे की त्यावेळेला मी काय करेन. मी अजिबात तुझी बाजू घेणार नाही आणि तुला मोठ्यात मोठी शिक्षा कशी होईल ना याकडे लक्ष देईन. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात मला नंतर कळता कामा नये की तू मला फसवलेस, नाहीतर तुझ्यासाठी ते खूप जास्त वाईट ठरेल, असं रविराज काकांनी तिला आधीच सांगितलेलं असतं. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मधुभाऊने दिलेलं रजिस्टर चेक करत असताना हरीश काका कसे भेटलेले असतात, तर हरीश काका रस्त्यावरती काम करत असताना ते इथे रस्त्याच्या बाजूला झोपलेले असतात. मधुभाऊ तिथून जात असताना हरीश काकांची विचारपूस केली आणि त्यांना विचारल्यानंतर कळलं की मधुभाऊंना हरीश काकांनी सांगितलेलं असतं की त्यांना घरातून बाहेर काढले आणि त्यामुळे त्यांचं असं आता कुणीच नाही आहे. त्यांच्या इथे आता भावाने घरातून बाहेर काढल्यानंतर मधुभाऊ त्यांचे भाऊ झाले आणि हरीश काकांना घरी घेऊन आले. त्यांच्यासाठी एक नोकरी शोधली आणि मग हरीश काका मधुभाऊंना आश्रमामध्ये मदतसुद्धा करत आणि नोकरीला सुद्धा जात. तर अशा रीतीने मधुभाऊंमुळे हरीश काकांना इथे आता घर मिळालेलं असतं. त्यामुळे हरीश काका आणि मधुभाऊ हे दोघेजण भावाप्रमाणे राहत होते. अशा रीतीचं त्यांचं नातं होतं. त्यामुळे इथे मधुभाऊंनी हरीश काकांचा खून करणं शक्यच नाही ही गोष्ट आता त्या गोष्टीवरून सिद्ध होत असते. त्यानंतर इथे आता सायलीचा फोटो इथे आता रविराज काकांना दिसतो. त्यांना असं वाटतं की हा तन्वीचा फोटो आहे. तेव्हा त्याच्यावरती मागच्या बाजूला इथे सायली त्यांना कधी मिळाली हे आता त्याच्यावरती तारीख लिहिलेली असते आणि ती तारीख म्हणजे इथे अर्जुनच्या वाढदिवसाची असते. पण प्रेक्षकांनो त्याच्यावरती तन्वीचं नाव हे आता प्रिया म्हणून असायला हवं होतं, कारण प्रिया ही तन्वी आहे असं तिने सगळ्यांना सांगितलं आहे, पण त्या फोटोवरती नाव असतं सायली. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की हा तन्वीच्या फोटोवरती सायली असं नाव का लिहिलं आहे, म्हणजे इथे सायली ही खरी तन्वी आहे का, असा समज आता रविराज काकांचा होतो. आणि त्यानंतर रविराज काका तडक मधुभाऊंना भेटायला येतात आणि ते मधुभाऊंना विचारतात की मधुभाऊ हा फोटो कुणाचा आहे, तेव्हा हा फोटो सायलीचा आहे असं मधुभाऊ म्हणतात. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता प्रियाचं नाव हे एका वेगळ्या फोटोवरती असतं आणि ती तर सायली म्हणजे ती तर तन्वी नसतेच, ती प्रिया वेगळीच असते आणि त्यामुळे तिचं वर्णनसुद्धा जे केलेलं असतं स्कूल युनिफॉर्म त्याच्यामध्ये ती भेटलेली असते. त्याचबरोबर ती 4 वर्षांची असते आणि सायलीचं वर्णन असतं तिने इथे छान अशी चनियाचोली घातलेली असते आणि 6 वर्षांची मुलगी असते. हे सगळं वर्णन बघितल्यानंतर रविराज काकांना कळलेलं असतं की काहीतरी गडबड आहे, सायली ही खरी तन्वी नाही आहे ना. पण इथे शहानिशा करण्यासाठी जेव्हा रविराज काका मधुभाऊंकडे जातात आणि ते सायलीचा फोटो दाखवतात, सगळ्यात आधी ते प्रियाचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की मधुभाऊ ही कोण आहे, तेव्हा मधुभाऊ म्हणतात की ही प्रिया आहे, लहानपणीची प्रिया. तेव्हा इथे मधुभाऊ आता खरं बोलतायत ना हे रविराज काकांना आता बघायचं असतं. तेव्हा ते म्हणतात की मधुभाऊ तुम्ही खरं बोलताय, हा फोटो प्रियाचाच आहे का. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हो, मी त्यांना लहानाचं मोठं केलं आहे, माझ्या लक्षात कसं नसेल, हा प्रियाचाच फोटो आहे. या फोटोमध्ये ती 4 वर्षांची आहे. जेव्हा ती मला सापडली होती तेव्हा ती स्कूल युनिफॉर्ममध्येच होती. तेव्हा इथे आता रविराज काका म्हणतात ठीक आहे आणि मग ते इथे आता सायलीचा फोटो दाखवतात आणि म्हणतात की हा फोटो कुणाचा आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात हिला मी कशी विसरेन, ही माझी साऊ बाळ आहे, माझी सायली. तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की अच्छा, म्हणून तुम्ही तिच्या फोटोच्या मागे ती मिळालेली तारीख आणि सायली असं नाव लिहिलं आहे का.
तेव्हा इथे रविराज काका म्हणतात की आणि म्हणूनच तुम्ही याच तारखेला सायलीचा वाढदिवस साजरा करता, ज्या दिवशी अर्जुनचा वाढदिवस असतो. तेव्हा मधुभाऊ म्हणतात कारण मला साऊ त्याच वेळेला भेटली होती. त्यांच्या कारचा अपघात झाला होता. ती दरीकडे बोट दाखवत होती आणि तेव्हा दरीकडे बघितलं तर तिथे मला कळलं होतं की एका गाडीचा अपघात झाला होता. पण नंतरला तिथे गाडीसुद्धा नव्हती आणि तिचे आई वडील नातेवाईक मला कुणीही सापडले नाही. आणि साऊ बाळाला असा काही धक्का बसला होता की तिने मला तिच्याबद्दल अजून काही माहितीसुद्धा सांगितली नाही. तेव्हा इथे रविराज काकांना सत्य हे मधुभाऊंकडून आता कळलेलं असतं. तर इथे मधुभाऊंनी खूप मोठ्या सत्याचा उलगडा केलेला असतो. सायली हीच खरी तन्वी आहे हे रविराज काकांना कळलेलं असतं. त्यामुळे इथे आता फोटो आणि फोटोवरची तारीख ही बघितल्यानंतर त्यांना खात्री पटलेली असते की सायली हीच खरी त्यांची मुलगी आहे आणि प्रिया एक खोटारडी आणि फ्रॉड मुलगी आहे हे आता रविराज काकांच्या मधुभाऊंमुळे समोर आलेलं असतं. तर इथे मधुभाऊंचं रजिस्टर चेक करत असताना इथे आता रविराज काकांच्या सायली हीच खरी तन्वी असल्याचं सत्य समोर आलेलं असतं.